नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब अक्क आणि आहो मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. त्यांची प्रेमकथा किंवा त्यांच्या लग्नाची गोष्ट तुकड्या तुकड्यात आपल्याला सगळ्यांनाच ठाऊकच आहे. पण आज जाणून घेणार आहोत त्यांच्या 25 वर्षांच्या प्रवासाबद्दल. चला तर मग स्वागत करूया माझ्या लाडक्या केदार शिंदेचं आणि त्याच्या अग्गचं म्हणजे अतिशय सुंदर, अतिशय युनिक अशा बेला शिंदेचं. नमस्कार. मला तू खूप आवडतेस. म्हणजे गेल्या वेळेस माझ्याकडे बघितलंच नाही. पण मला मी आपला नमस्कार करून बसलोय म्हटलं. मी गेल्या वेळेस सुद्धा आपण भेटलो होतो ना, तेव्हा मला ती खूप आवडली. म्हणजे त्याबद्दल नाहीये, तू नमस्कार केला, मी पण आपला नमस्कार केला. तू माझ्याकडे बघितलंच नाहीस. तुम्ही मला कॉम्प्लिमेंट दिली. ही तुझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. इथून सुरुवात आहे. काही बोलतो. एनिवे, पण मला असं वाटतं की तुम्ही एकत्र असा इंटरव्ह्यू खूप कमी दिलायत का, किंवा हा पहिलाच आहे? तू या अगोदर माझं जेव्हा दिल के करीब केलं होतं तेव्हा अगदी शेवटची 5-7 मिनिटं कोविडच्या काळामध्ये आपण जेव्हा भेटलो होतो, तो घरी इंटरव्ह्यू आले त्यावेळेला मी त्याच्या अगोदर पण नाही, नाही त्याच्या अगोदर नाही अजिबातच एकत्र असं नाही. नाही. सो दिल के करीब अग्ग आणि आहो मध्ये पहिल्यांदाच आहे. वाव. एक्साइटिंग आहे. सॉरी केदार, पण हिचं आधी स्वागत करू ना. फक्त एक त्याच्यामध्ये आनंद काय आमच्या दोघांना माहिती ना, की तू 25 वर्षांचा संसार म्हणालीस, त्यात आमची 4 वर्ष कमी केलीस, त्याबद्दल थँक्यू. सॉरी. कारण 29 वर्ष कंप्लीट झाली आहेत. 30वं सुरू आहे. 9 मेला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, आता 30वं सुरू आहे. कमाल कमाल. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मला आपली एक अतिशय दिलके करीब मैत्रीण आहे, मोहिनी शिंदे, आणि शिनेल हा तिचा ब्रँड आहे. तिने तुझ्यासाठी महेश्वरी सिल्क साडी पाठवली आहे. थँक्यू सो मच. छान आहे बरं. थँक्यू. इट्स ब्युटिफुल. गुड आहे. आणि शिनेल म्हणजे तिच्या मुलाचं नाव नील. अच्छा. आणि शिंदेचं छान नाव आहे. तिने ना, वेलकम, तिने साडी भिशी सुद्धा चालू केली आहे, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जर का आणखी माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर आहे. सो खूप महागाच्या साड्या कदाचित आपल्या मैत्रिणींना एकत्र घेता येत नाही, तर त्यांच्यासाठी ही साडी भिशी आहे, आणि ती पण आय थिंक दिस इज व्हेरी युनिक थिंग ना. नाईस इट इज. काही कोणाला घेता येत नसेल आणि त्यांना म्हणजे जसं आपण सोनं पण आपण कसं टप्प्याटप्प्याने करतो, जसं मी केलेलं आहे म्हणून. ब्युटिफुल आहे. थँक्यू. आत्ता जे काय काश्मीरमध्ये झालं ते खूप अनफॉर्च्युनेट आहे, पण काश्मीरमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांवरती काय परिणाम होतो हे मानवने लिहिले. मानव कौल रूह नावाची कादंबरी आहे. थँक्यू. माझ्या लायब्ररीमध्ये अजून एक पुस्तक आलं. वाह. आणि हे गिफ्ट आपल्याला दिलेलं आहे रोहन प्रकाशन यांनी. थँक्यू रोहन प्रकाशनला. थँक्यू. ही आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण म्हणून, आणि निसर्ग हर्ब्स हा त्यांचा ब्रँड आहे. 100% हर्बल प्रॉडक्ट्स त्या बनवतात. मला वाटतं की हे तुझ्यासाठी असेल. ऍसिडिटीचं सिरप आहे, हे आपल्याला लागतंच. लेट नाईट व्हेरी इफेक्टिव्ह. हा केदार. हो ना. लेट नाईट शुगर फ्री आहे, तसं डायबिटीज नाही आहे, पण ठीक आहे. थँक्यू. कॅरी करायला हरकत. अगरबत्ती आहे. वा सुंदर. हर्बल सोप आहे. व्हेरी नाईस. स्वामींकडे लावायला. फेस ऑइल. नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. वा छान. थँक्यू त्यांना सांगा. सो मच. आणि मी त्यांचा नंबर सुद्धा देते. हो. त्यांच्याकडे ना खूप छान औषधं सुद्धा आहेत, आयुर्वेदिक औषधं. मी स्वतः घेते. माझ्या पायाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, सो त्यांनी सुद्धा खूपसं मला बरं वाटलेलं आहे. आर्थरायटिस. ओके. नाईस. थँक्यू. मी घेऊन नंबर दे मला नक्की.
त्याच्यात ठेवू मी ते त्याच्यात. पण छान आहे. सो गप्पांना सुरुवात करूया. येस. सगळ्यात आधी आपण जिथे बसलोय ना तो आहे द प्रधा स्टुडिओ. शिल्पा आपटे आणि मेधा गलगले आपल्या 2 दिलके करीब मैत्रिणी आहेत, त्यांचा हा स्टुडिओ आहे. त्या बहिणी आहेत हो. आणि त्यांनी हा दिलके करीब कॉर्नर आपल्यासाठी खास बनवलाय. ब्युटिफुल आहे त्यांचं. युनिक आहे पण घर बिल्डिंग हा. सगळं युनिक आहे हो, एकदम. हो, हो. आणि इथे बेला जितक्या गोष्टी तुला दिसतायत ना, म्हणजे इव्हन हे पेंटिंग्स आहे किंवा मागे जे पॉट्स आहेत किंवा बॉटल्स आहेत ते सगळं त्यांनी हँड पेंट केलंय वा, वा, वा. आणि सगळ्या वस्तू स्वतःहून बनवल्यात त्यांनी. सुंदर. बरं केदार, ही जागा आपल्याला रिहर्सलला लागते किंवा छोट्या एक्झिबिशन्सना किंवा कार्यक्रमासाठी लागते, तर ही रेंट आउट सुद्धा करते ती जागा. छान. आणि मध्यवर्ती आहे हो हो पार्ल्यात, हो. ते जास्त बरं आहे. येस. कारण अगदीच आजकाल तुला तर माहिती आहे की सगळं इतकं धावपळीचं जीवन आहे आपलं की रिडिंग्स वगैरे साठी तर खूप रिडिंग साठी खूप छान अगदी आहे. मस्तच खूप आहे. सुंदर जागा. आणि आपली खूप बरीच येत आहे. लोक घेतायत सुद्धा. ओके, नाईस. मी पण घेईन. इनफॅक्ट आपली एक मैत्रीण आहे जी हिलर आहे, ती सुद्धा तिच्या हिलिंगच्या सेशनसाठी ही जागा घेते. ओके. आणि मला आल्याला इथे खूप छान पॉझिटिव्ह वाईब सुद्धा वाटले. हा. व्हेरी Nice. नाईस आहे. मला ना ते बिल्डिंग किंवा हा परिसर बघितल्यानंतर मला ते पुलंच्या पुस्तकातलं त्यांचं जे वर्णन आहे की ते जेव्हा पार्ल्यात राहत होते त्या सगळ्या गोष्टी अगदी अशा मला असं वाटलं की अरे तिथेच आहे की काय. कारण काय कन्स्ट्रक्शन वाढत आहे पण त्यात अशी वास्तू आणि असं घर हे अगदीच युनिक आहे. मला एकदम टिपरेच्या घराची आठवण आहे. ओके. सो तुम्ही दोघं जण एकत्र काम करता, म्हणजे तू प्रोड्युसर म्हणून. मी काम करतो हिच्याकडे, मी प्रोड्युसर आहे, मी दिग्दर्शक आहे. पण मग त्यावेळेला म्हणजे घरातही एकत्र, कामावर सुद्धा एकत्र, बरं पडतं का क्लॅशेस होतात? क्लॅशेस होतात पण तो लवकर निघतो. मला काय तेवढं लवकर निघायची गरज नसते. त्याची कॉल टाइम त्याचा जो असतो, त्याची शिफ्ट असते, त्या पद्धतीने तो निघतो. माझं ऑलरेडी तिथे डिसाईड झालेलं असल्यामुळे, मी प्रिपेअर्ड असल्यामुळे मला थोडं लेट गेलं तरी चालून जातं. पण काही काही वेळेला मला जायला लागतं, इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर, किंवा नसेल काही झालं तर मग मला ऑन फील्ड राहायला लागतं. पण मग क्लॅशेस असे मेजर नाही होत, फक्त काही गोष्टी आल्या नाही तर मग माझी चिडचिड हे होते. जोपर्यंत पण मी त्याला सांगत पण नाही मग ती गोष्ट. सो तेवढं मग मी ते मॅनेज करते, येते म्हणून सांगून तेवढं. आणि त्याला कळतं तेवढा तो खूप हुशार आहे आणि परफेक्शनिस्ट सुद्धा आहे. हा. तरी ना काय हिचा एक स्वभाव खूप छान आहे सेटवरचा की नाही आव आणत नाही प्रोड्युसर म्हणून किंवा बघा माझ्याकडे बघा मी आले वगैरे असं काही नसतं. ती शांतपणे बसलेली असते, ती मॉनिटर जवळ असेल तर बसलेली असते किंवा ती सगळ्या प्रोडक्शन वाल्यांबरोबर बसलेली असते. तिचं तिने बरोबर कंपार्टमेंट्स करून ठेवलेले आहेत. तिला ज्या गोष्टी बोलायच्या असतील सेटवरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्या रात्री येऊन मला ती सांगते की असं 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 वाटतंय मला, आता ते उद्या तू सगळं क्लॅरिफाय कर आणि ही गोष्ट झालेली नाही आहे त्याचं जरा लक्षात ठेव. पण ना म्हणजे ना असं नाही म्हणत आहे, बट ना आपण एक पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये राहतो ना, तर नकळत ते असतं ना पुरुषांना असं एक अरे एक बाई येऊन आपल्यावर बॉसिंग करते, अशा पद्धतीचं वातावरण आमच्या सेटवर कधीच नसतं. कारण शी बिहेव्स लाईक अ फॅमिली. म्हणजे माझ्या प्रत्येक टेक्निशियन बरोबर बेलाचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. म्हणजे काही घटना माझ्या त्या टेक्निशियन बरोबर झाल्या तर ते टेक्निशियन हिला फोन करतात आणि हिच्याशी संवाद साधतात, माझ्याशी संवाद साधण्याच्या अगोदर. हा एक बेनिफिट मला मिळतो ही माझ्याबरोबर काम करत असेल. आणि सेटवरचे किंवा ऑफिसमधले प्रॉब्लेम्स, इश्यूज घरपर्यंत येतात का? त्याच्याबद्दल घरात डिस्कशन्स होतात का तुमचे? नॉर्मल होतं. म्हणजे फिल्म सुरू करण्याच्या अगोदरचं पण डिस्कशन. आता काय थोडक्यात काय आमच्या दोघांची एक आई आहे ना घरात, सना असल्यामुळे ती आता जरा ती आईसारखे सल्ले देते आम्हाला दोघांना पण. की आता काय की शेवटी ते जनरेशन नवीन आहे ना, त्यामुळे त्यांना जास्त लवकर गोष्टी कळतात. काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, जेवढं मला कळत होतं त्याच्यापेक्षा पण जास्त तिला कळतं. तर ते एक सल्ला केंद्र आम्ही आमच्या घरामध्ये ठेवलेलं आहे.
बट ती सुद्धा प्रोडक्शन बघते ना? हो, आता या फिल्मला तरी प्रोडक्शन कम्प्लीट बघितलं माझ्या या म्हणजे बरोबर झापूक. झापूक झापूक झोपूकच्या वेळेला ती कम्प्लीट बाईपणच्या वेळेस ती असिस्टंट म्हणून Assistant माझ्यावर म्हणून. काम केलं त्यांनी. महाराष्ट्र शाहीला तरी कामच हा. केलं ऍक्टर म्हणून, पण या फिल्मला त्यांनी ठरवून प्रोडक्शन मध्ये काम केलं की मला प्रोडक्शन मध्येच काम करायचं. आणि परत ही किंवा ती दोघी ना हे म्हणजे क्वीन आणि प्रिन्सेस नाही आहेत सेटवर. या तेच जेवणार, त्याच वेळेस सगळ्यांबरोबर जेवणार, पासून दंगामस्ती जी काही त्यांच्या बरोबर करणं. म्हणजे मी आता कोणाबरोबर तरी ऍक्टर्स बरोबर बसलोय म्हणून हे आल्यानंतर एक वेगळी चेअर लागते वगैरे, नाही 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 ते नाही होत काही, अजिबातच नाही. वी आर लाईक अ फॅमिली ओनली. सगळेजण जे असतात ते सगळे फॅमिली सारखे असतात आणि तेच सणांनी बघत आलेली आहे ना इतके वर्ष. सो तिलाही त्या अंगवळणी आपोआप पडलेलं आहे. असंच असतं वातावरण फुल टू. आणि तिच्या ह्याचे जे काही तिच्या मित्रमैत्रिणी आहेत, जे ह्याचे असिस्टंट आहेत, जे तिच्याबरोबर खूप कोलॅब होतात छानपैकी. सो त्यांचा एक ग्रुप तयार होतो लिटरली सगळ्या जणांचा. पण याच्यातलं अंडरलाईन तीच गोष्ट आहे की ती सेटवर येऊन मी बघा प्रोड्युसर आहे असं कधीच केलेलं नाही, कधीच नाही. हे तुमचेच संस्कार आहेत ना? नाही, ही पण म्हणजे सणा तर आहे, सणा तर वेगळंच, पण ही म्हणतोय मी, मला एकदाही ती कधी चिडली आहे सेटवर नाही 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 अजिबात अजिबात वैतागली. ती वैतागली तर बाजूला घेऊन वैतागली, अजिबात समजावेल, पण तिने कधीच बॉसिंग नाही केलं माझ्या सेटवर. म्हणजे मी ते असं नाही म्हणत आहे, मी काही कोणाचं असं बॉसिंग कोणाचं बघितलेलं नाहीये, पण एक माझ्या बऱ्याच निर्मात्या या स्त्रियाच होत्या, नाटकापासून त्या सिनेमापर्यंतच्या. त्यावेळेस मी त्यांचे एक वेगवेगळी रूपं बघितली होती. पण आय एम हॅपी की ही माझी बायको जरी असली तरी तिथे येऊन ती माणूस आहे आणि ती माणुसकी जगते. पण तू आधी घर सांभाळायचीस. हो, कारण हा जेव्हा खूप बिझी होता तेव्हा तू घर सांभाळतेस. मग कुठल्या सालापासून किंवा असं काय घडलं की तुला असं वाटलं की आता आपण प्रोडक्शन बघावं? ते मी घर सांभाळायच्या आधी मी नाटकामध्ये पण काम केलेलं आहे. हो, पण गेल्या वेळेस आपण जे त्यानंतर मी हा. तिथून बाहेर पडली आणि त्यानंतर ज्या वेळेला ह्याचं काम मी प्रोडक्शन ह्याने सुरू करायचं ठरवलं, त्यानंतर टिपरेपासनं पहिल्यांदा काहीच माहिती नव्हतं सिरियलचं काय असतं काही नाही. ते शिकण्यापासूनची तयारी होती. टिपरेमध्ये आता काय करायचं ते सगळ्या जणांचं टायमिंग, सगळ्या जणांचे ते लोकेशन बुक करणं, सगळं तिथे जेवण वगैरे हे करणं, ते हळूहळू शिकत गेले. शिकवलं? येस, ऑफकोर्स येस. त्यांनी सगळं गाईड करून व्यवस्थित शिकवलेलं आहे की बाबा हे असं करूया आपण, मग ते आपल्याला सोपं जाईल, मग हे असं करूया आपण, ते आपल्याला सोपं जाईल, मग इतक्या दिवसांमध्ये आपलं हे संपेल म्हणून. हे सगळं शिकत गेले असल्यामुळे मग आता पिक्चरला त्याचा फायदा खूप होतो की कसं सांभाळायचं, काय करायचं, युनिट कितीचं असलं तर कसं हे करायचं. कारण रेकीपासून सगळ्या गोष्टी जाण्यापासून तिथे ठरवण्यापासून हे सगळं मी आणि माझा प्रोडक्शन EP असतो तो जाऊन सगळं करतो, संपूर्ण गोष्टी. ह्यांची पहिल्यांदा रेकी होते आणि त्यानंतर मग मी जाते त्या रेकीला, जी वेगळी असते ती. ते कम्प्लीट ठरवून आल्यानंतर मग आम्ही बसतो आणि मग ठरवतो की आपल्याला अच्छा हे आहे, तुमचं एकदा सॉर्ट झालंय, आमचं हे सॉर्ट झालेलं आहे, सो वी आर ऑन द सेम पेज. आणि मग ते कॅरी फॉरवर्ड होतं पुढच्या गोष्टी सगळ्या. आणि काय तर तुला कधीपासून वाटलं की शी कॅन बी अ गुड प्रोड्युसर? तर शी इज अ गुड प्रोड्युसर. एक तर बिझनेस फॅमिलीमधली आहे, त्यामुळे पैसे कसे वाचवायचे आणि पैसे कसे युटिलाइज करायचे या सगळ्या गोष्टी ॲज अ डिरेक्टर म्हणून माझ्या ताब्यात असतात. म्हणजे माझी रिक्वायरमेंट आणि माझ्या सगळ्या गोष्टी खूप प्रिसाईज असतात, त्यामुळे ती गोष्ट मला माहिती होती. बट ना रिलेशन्स कशी जपायची हे जास्त महत्त्वाचं आहे. तिचे छोट्या गोष्टी आहेत तशा अंडरलाईन करायच्या तर ना, आमच्या सेटवर राहण्याची जेवणाची अत्यंत उत्तम सोय असते. म्हणजे मला आत्ता आठवतं की आम्ही आत्ता झापूकसाठी जेव्हा वाईला शूटिंग करायचं होतं, मी रेकी करून आलो, सगळं केलं. 2 दिवस ही गेली मग परत वाईला. मग कोण कुठे राहणार आहे, कसे राहणार आहेत, त्यांचं जेवण काय येणार आहे, त्यांचा नाश्ता काय होणार आहे, मग आपले अंतर किती आहे, म्हणजे हॉटेलपासून आपण शूटिंग करणार आहोत ते अंतर किती आहे, मग त्या जेवणाची व्यवस्था कशी होणार आहे, किती गाड्या लागणार, खूप छोट्या गोष्टी तिने केल्या. आणि ते एक बरं आहे की ना, जिथे अख्खं युनिट होतं ना
तिथेच आम्ही पण राहिलो. म्हणजे तेही भान तिला खूप महत्वाचं आहे की ओके आता हे या हॉटेल्सला राहतात का, मग केदार आणि आम्ही सगळे जरा वेगळ्या हॉटेलमध्ये असलं नाही आमच्याकडे. त्यामुळे त्या युनिटला पण ती फॅमिली वाटते ना. छोटी गोष्ट ही पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा ती लोक जेवायला बसतात आणि त्यांना कळतं समोरच्या टेबलवर पण आम्ही दोघं बसलोय जेवायला, तेव्हा त्यांना एक समभाव येतो की अरे यार ही इथेच आहे. तर या खूप मायन्यूट गोष्टी आहेत. आणि या शूटिंगमध्ये फर्स्ट टाइम मी कम्प्लीट कोल्हापूरवरनं एक फॅमिली आणली होती जे कम्प्लीट आम्हाला तिथेच जेवण देत होते. अच्छा. म्हणजे मग त्यांना आम्ही सांगायचो की सकाळी 7ची शिफ्ट आहे तर सकाळी आम्हाला उठल्यानंतर इतके वाजता चहा लागणार आहे, ऍटलीस्ट चहा पिऊन तरी सगळेजण निघतील 5 वाजता, मग तुम्ही नाश्ता आणा तिथे. हे सगळं आमचं बरोबर ठरत असल्यामुळे किंवा लेट असेल 10ची शिफ्ट तर नाश्ता इथेच करणार आम्ही. मग सगळ्या जणांचा तिथे गरम गरम नाश्ता यायचा. तो ट्रॅव्हलिंगचा वेळ आमचा वाचायचा तेवढा. तिथे आमचा वेळ कमी लागायचा. मग शूटिंगला एकदा सुरू झालं की ते मग परत ब्रेक करायला लागायचा नाही नाश्त्याचा वगैरे. सो दिस इज द थिंग. हे मी आता फर्स्ट टाइम केलेलं आहे, पण ते मला खूप चांगलं हे झालं की कोण लवकर येत असेल तरी त्यांच्यासाठी जेवण अवेलेबल आहे. 7 वाजता जेवायचं असेल तर तिथे त्या मावशी असायच्या, त्यांना सांगितलं की त्या बरोबर त्यांच्यासाठी जेवण द्यायचं. कारण प्रत्येकजण हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे ते त्यांचं जेवण करून ठेवून द्यायच्या. आणि मग नंतर बाकीचं युनिट 10-10:30पर्यंत आलं तरी गरमागरम जेवून मग ते फ्रेश व्हायला जायचे. सो हे मला खूप छान वाटलं, कारण अख्खं हॉटेल घेतलं असल्यामुळे तिथेच सगळं लावलं जायचं. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येकानं हे बघ, घरामधनं पण आपण निघताना सकाळी चहा पिऊन निघतो. नाश्ता नाही करू शकत पण 5 वाजता तरी ॲटलिस्ट एक चहा मिळाला आणि फ्रेश होऊन सगळे गाडीत बसून गेले की मग तुमच्याकडे नाश्ता पोचला जाईल. हे खूप छान केलेलं. हे मला यावेळेला आवडलं. मग आता पुढे हळूहळू अशा गोष्टी वाढत जातील. ठीक. आणि बाकी टेक्निकल गोष्टीसाठी मी तिच्या बरोबर आहे. महत्वाची गोष्ट हे बघ, घर सांभाळणं आणि फिल्मचं हे करणं म्हणजे तेवढं फक्त माणसं वाढलेली. घरामध्ये पण आपण सकाळी उठतो आणि सगळं करतो ना, तसंच आहे. फक्त आता इथे माणसं होती, त्यांना फक्त मला मूव्ह करायचं होतं की हे करा, हे द्या, हे द्या. की आज हे म्हणतायत की नकोय आम्हाला या भाज्या, मग जरा 4-5 दिवस या भाज्या करू नका आता, किंवा नॉनव्हेज करून द्या, किंवा अंड्याचं आता उद्या सकाळी ठेवून द्या सगळ्यांना, अंडी खायची. हा, मग ते मॅनेज करावं लागतं. पैसे पण ठरवायचे काय करायचं, पण तरीही ती बंद नाही मारत थोडाच. म्हणजे छोटीशी गोष्ट असेल की आता वाईमध्ये आम्ही शूटिंग करत होतो, संध्याकाळी आलो रात्री वगैरे, ही कधी जरा उशिरा येणार असेल तर मग सगळ्यांसाठी मस्तानी घेऊन यायची. किंवा सेटवर जर उशिरा येणार असेल तर मग अचानक ती फळच घेऊन यायची आणि मग ती कापून सगळ्या. काय ना, मी मगाशी सांगितलं ना, टेक्निकल गोष्टी सांभाळणारा मी जरी असलो तरी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे ज्या व्यक्तीला कळतं ना ही माणुसकी, ते मग ती माणसंच गोळा होते, बाकी काही नाही होणार. पण हे करायला सुद्धा उपजतच लागतं. ते जे मी म्हणते ना की एक युनिट सांभाळायला ती ममताच लागते. ते आपण खोटं नाटं नाही करू शकत. कारण ते कायम मी माझ्या सासूचं बघितलंय, तिला तेवढं प्रेम होतं माणसांवर म्हणून ते करू शकायची. बरोबर आहे. कारण सकाळपासून आपण त्यांच्याबरोबरच असतो, तीच फॅमिली होते आपली. आणि कम्प्लीट जर का 30-35 दिवस आपण तिथे असणार आहोत तर ॲटोमॅटिकली सगळ्या जणांचं एकमेकांवरती असं होतंच की दिसलं नाही तर अच्छा अजून निघाले नाही आहेत का, हे अजून असं होतं. नाही, पण आणखीन एक आहे ना की याला कारणीभूत माझे आजोबा पण आहे, जाहीर साबळे. कारण आम्ही भेटलोच लोकधारामध्ये. सो लोकधारामध्ये ती पण होती आणि मी पण होतो. तर ते हँडल कसं करायचं हे आम्ही दोघांनी बघितलेलं आहे की कशा संस्कार घडलेत सगळे. ते नकळत घडतात. त्यांनी कधीच हाताला धरून शिकवलं नाही अरे बाबा असं करायचं तसं करायचं, पण त्यांनी कधी आमची आबाळ होऊन दिलेली नाही. त्यामुळे मग हिच्यावर पण ते डोक्यात मध्ये तीच गोष्ट राहिली की आपण आता, तेव्हा तो ग्रुप 40 लोकांचा होता, आता आपण 125 लोकांचं युनिट बघतो. त्यामुळे माणसं वाढलेली आहेत, पण शेवटी ट्रीटमेंट त्याच पद्धतीची असायला पाहिजे. सेटवरती कधीतरी म्हणजे असं होऊच शकतं ना की मतभेद होतात आपले, पण मग ते तुम्ही 4 चौघात कसं कम्युनिकेट करता? खरं सांगू नाही होत. खरंच नाही होत. खरंच नाही होत. सेटवर कुणीही कितीही असेल तरीही
फक्त आणि फक्त माझंच राज्य असतं सेटवर. आणि माझं राज्य असतं म्हणजे मी आरडाओरडा करत नाही. मला अजिबात आरडाओरडा, मला खूप बोलतात ना ते पण आवडत नाही. शांतता असते माझ्या सेटवर आणि हसत खेळत असतं. वातावरण असं टेन्स नसतं की काय होतंय काय नाही. एकतर मी प्रॉपर पॅकअप करणार आहे. 9 to 9 म्हणजे 9 वाजता मी शॉट सोडीन आणि मी पॅकअप करेन. मी 1:30 वाजता दुपारी ब्रेक करतो म्हणजे करतोच. मी म्हणजे चालू असलेला सीन पण सोडतो. कारण माझ्या डोक्यामध्ये तेच असतं की 9 वाजताची शिफ्ट आहे, 8 वाजता तो लाईटमन आलाय, बरोबर, त्यांनी काही खाल्लेलं नाही, त्याला 1:30 वाजता भूक लागणार आहे आणि 9 वाजता शिफ्ट संपायला पाहिजे कारण तो नंतर आवरून रात्री 10 वाजता निघणार आहे आणि पुन्हा त्याला सकाळी यायचंय. सो मी माझ्या टेक्निशियन्सना खूप मान देणारा माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडचा टेक्निशियन आणि म्हणूनच माझ्याकडचं वातावरण असं खूप शांतता, वादळापूर्वीची शांतता असते. शांत असतं, खरंच शांत असतं. तू कुठल्याही दिवशी कधी आलेस तरी सगळ्या जणांना मेन म्हणजे ह्याचं प्लॅनिंग ऑलरेडी बिफोर झालं असल्यामुळे सो सगळेजण एका पेजवरती असतात आणि ही सवय लागलेली आहे आता सगळ्या जणांना की कॅमेरामॅन असून दे, लाईटचे हे असून दे, सगळेजण असून दे, एडिटर असून दे, सगळेजण येऊन घरी येऊन सगळ्या जणांच्या मीटिंग होत आहेत त्या. मी तिथून सुरुवात होते, जस्ट स्क्रिप्ट वाचण्यापासून ते नंतर आपल्याला काय 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 दिसतं इथून सगळं केतरचं सुरू होतं. म्हणून सगळेजण एका पेजवरती असतो. असं काहीच होत नाही की असिस्टंटना पण त्याच्या असं नाही होत की इथे धावतोय एक तिथे धावतोय हे होतंय. नाही, रिक्वायरमेंट त्याला सांगितली जाते, वाचली जाते त्यांच्याकडनं. तो म्हणतो हे पाहिजे हे पाहिजे, हे आहे सर अवेलेबल, हे आहे. आणि ते पण आहे ना, मी आदल्या दिवशी समजा हँड प्रॉपर्टीज असतील तर आदल्या दिवशी मी चेक करतो स्वतः आणि मी जे वापरणार आहे तेव्हाच मागवतो. मी एक्सेस कुठलीच गोष्ट वापरत आणि जर मागवली आहे ना तर ती वापरली जाते. एकदाही माझ्याकडून मी ही गोष्ट आणलेली आहे. म्हणजे असं छोटीशी गोष्ट सांगतो की मी 1 किलो पेढे सांगितलेले आहेत तर मग ते 2 किलो आणण्याची गरज नाही. मी 1 किलोच पेढे सांगितले ते 1 किलोच यायला पाहिजेत आणि ते 1 किलो संपणार आहे तर तेवढंच संपणार. कारण त्या मग जर एवढं प्लॅनिंग नाही केलं, माझं घर सांभाळते ही, हिच्याकडे मी बघतोय की महिन्याला किती कशा पद्धतीने संसार करते, तर तेच सगळे गोष्टी माझ्या सेटवर आपलं मला त्यात सगळ्या म्हणजे ठरवाव्या लागतात ना. पण नाही, आमच्याकडे अजिबातच नाही. सो तुम्हा दोघांचे नवरा बायको म्हणू नका किंवा प्रोड्युसर डिरेक्टर असे म्हणू नका, मतभेद होत नाही. सुले खरं सांगू तुला, आता आम्ही दोघंच पहिल्यांदा अशी मुलाखत देतो. वाद संवाद प्रत्येक नवरा बायकोमध्ये व्हायलाच पाहिजे. म्हणजे आम्ही तिघच राहिलो ना, सना अगदी लहान होती तेव्हा मी हिला आणि हिने मला सांगितलं होतं की कसल्याही परिस्थितीत तिच्यासमोर न ओरडायचं नाही, आवाज चढवून नाही बोलायचं. आमचे मतभेद पण होतात तेव्हा मी पण तुला कळत नाही काय काय असं या लेवललाच असतं. ते होतातच, ते बट नॅचरल नवरा बायको म्हटल्यानंतर होणार. पटत. पण सणाला एवढी सवय लागली की आता कुठल्या तरी फिल्म वगैरे बघत असेल आणि माझा असा आवाज चढला की नाही नाही ग बेला, तर ती धावत बाहेर येते, कशाला भांडताय. तर आमचं असं होतं की आम्ही कुठे भांडतोय, अगं मी तिला हे सांगतोय की ही फिल्म नाही, तुमचा आवाज चढला. तर ही सवयच नाही. कारण ते ना आम्ही प्रकर्षाने डे 1 पासून पाळलं की जी गोष्ट असेल ती आमच्या दोघांमधली असेल आणि तिचा आवाज पण दोघांनी एकमेकांनी ठरवून तेवढाच राहिला पाहिजे. आवाज चढवून नाही उपयोगाचा. खूप काय ना, ती गिरगावातून आली आणि मी परळ लालबागमधून आलो, तर या सगळ्या गोष्टी आम्ही इतक्या असंख्य गोष्टी बघितल्या आजूबाजूला, आमच्या घरामध्ये बघितल्या, तिने तिच्या घरामध्ये बघितलेल्या. तर आपण काय करायला पाहिजे हे जर शिकलो नाही, नाहीतर मग काय उपयोगच नाही ना. सो आत्ता सणावर पण तेच संस्कार आहेत. त्यामुळे आमच्याकडे मी असं नाही म्हणत आहे कॅमेरासाठी मी असं खोटं बोलणार नाही, वाद संवाद होतात, वाद व्हायलाच पाहिजे. वाद बट नॅचरल होणारच की हे नाही आवडले ते नाही आवडले, हे करू नकोस ते करू, तेवढंच होतं. पण अशी भांडणं आणि खूप काही आधार ते कधीच नाही झालं, अजिबातच कधी नाही. 29 वर्षात कधी अजिबातच. हा, बॉसिंग मी करते एवढं मात्र आहे. बॉसिंग मी करते एवढं मात्र खरं आहे. म्हणजे लोकांना असं वाटेल जसाच मी सेटवरचा असतो तसाच मी घरी असेल, तर नाही. आमच्या दोघांची बॉस हीच आहे आणि हे अलिखित आहे. तू आत्ता फोन लावायचा आणि सणाला विचारायचं तुमच्या घरामध्ये कोणाचं चालतं, ती म्हणेल आईचं. आणि तिघांमध्ये सणाचं नाही, प्रचंड चालतं. आणि
आम्ही म्हणजे काय आहे, आमच्या एकमेकांना रिस्पेक्ट पण हा देतो. चालतं म्हणजे काय मी बॉसिंग काय उठता बसता नाही पण करत. ना छोटीशी जिथे गोष्ट आहे, मत मी आता मांडायचं असतं त्याला बोलून तिथे दे मला आता. तिथे मत मांडायचं असतं तिथे मी मत मांडते. हिला ना एक तर हे म्हणजे- ओसीडी आहे, हा मग स्वच्छतेची ओसीडी आहे. हा. अगं हो, पण तो टॉवेल इथेच पडला पाहिजे. तर आता 29 वर्षात मला सवय झाली आहे की मला नकळत ती अशी सवय लागलेली नाही की कुठली गोष्ट काढल्यानंतर माझी तिथेच जाते. सणाला नाही सवय. या दोघी इतक्या घरामध्ये कचा एकमेकीशीवर भांडतात आणि अशी पाठ वळल्यानंतर असं कळतं ना की अरे किती गळ्यात गळ्या घालून मैत्रिणी बसलेली आहे. सो हे पण वातावरण आहे. बट आमच्याकडे बॉस हीच आहे. हा कारण काहीतरी तिला कळायला नको की नीट ठेवायचं असतं. आहे म्हणून आपलं टाकलं आणि हा, निघून गेलं असं नाही ना होत. ते काय मी ना उचलून ठेवून जाणार, ते तिथेच पडून राहणार. तू येत नाही तोपर्यंत तसंच राहणार ते. मग काय मग त्याच्यावरनं वाद होतात माझ्या आणि तिचे. बस तेवढंच आहे. तुझ्या कुटुंबाविषयी सगळ्यांना माहिती आहेच, पण बेलाच्या कुटुंबाची ओळख करून देशील का? बेलाच्या आता घरी आई आहे तिची, तिचा भाऊ आहे, भावाची बायको आणि मुलगी, ही लोक राहतात. अगदी एक गल्ली सोडली तर तिची मोठी बहीण राहते आणि तिचे मिस्टर राहतात. तुमच्या इथे का? हा म्हणजे नाही, गिरगावात. गिरगावात. हे सगळं सगळे गिरगाव, गिरगावातच राहतात. करेलवाडीमध्ये हिचं घर आहे आणि भाईजी मध्ये माझी मोठी बहीण बन्सीचं राहते. घर आहे. आणि त्यांचा मुलगा आता लंडनमध्ये आहे, त्याचं पण लग्न झालंय, तो तिथे आहे. वडील होते बाळकृष्ण कोलवालकर, त्यांचं स्वतःचं गॅरेज आहे, म्हणजे ते ऑटोमोबाईल्समध्ये होते. त्यामुळे आता ते सगळं त्यांचा मुलगा म्हणजे हिचा भाऊ सांभाळतो. आणि त्याचं गॅरेज इथे सांताक्रूजमध्ये आहे, नॅशनल गॅरेजच्या बाजूला. हे त्यांचं घर. बाकी ह्यांचा गोतावळा इतका आहे की मी काही फार म्हणजे मला कळत नाही तिकडे कसं. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, सगळे एकत्र बोलतात, त्यामुळे कळत काहीच नाही. एखाद्याच्या घरी गेलं ना, सगळे सुरू होतात एकत्र बोलायला आणि माझं असं होतं की काय करू, मला काहीच कळत नसतं. हा माझा प्रॉब्लेम आहे. पण हिचे नातेवाईक फार मला माहिती असलेले, हिच्या आत्या, तीन आत्या, ठाण्याची आत्या, एक परेरानगरची आत्या आणि एक पुण्याची आत्या. मग त्या पुण्याच्या घरच्यांशी आत्ता संपर्क खूप आहे, कारण पुण्याच्या आत्याची 2 मुलं आणि त्यांची मुलगी ही खूप जाऊन येऊन असते. आणि एवढं वातावरण मला माहिती आहे. बाकी खूप असे इंटिरियर मधल्या गोष्टी आहेत की कधीतरी मी जात नाही यांच्या कुठल्या समारंभाला, मला वेळच नसतो. बरोबर यांचे समारंभ असे असतात की ज्यावेळेस मी काहीतरी करत असेल. बट जरी गेलो तरी मी आपला असा म्हणजे उत्सव मूर्ती असतो ना, तसा इकडे तिकडे बघत असतो आणि हीच लोक एकमेकांबरोबर बोलत असतात. पण मी त्यांना ओळखत नाही फार. माझ्या घरचे तर तुला सगळे माहिती. त्याच्या घरचे सगळे मला ओळखतात. शी बिनधास्त जाते सगळ्यांच्या घरी. इज इन गुड बुक्स माझ्या अख्ख्या खानदानामध्ये. बेला ही अत्यंत परफेक्ट व्यक्ती आहे आणि ती आहेच, पण माझ्या अख्ख्या खानदानामध्ये बेला इज अ परफेक्ट लेडी. माझ्या मावशांमध्ये, माझ्या आईकडे बेला नाही चुकणार, केदार चुकेल पण बेला नाही चुकणार. घरी जेव्हा कळलं तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? हिच्या घरच्यांची नाही, तुझ्या? माझ्या अरे आजोबा तर म्हणाले, बसवलं मला असं शाहिरांनी, आणि काय झालंय तर म्हटलं असं असं आहे आणि मला लग्न करावं लागतंय उद्या. ठीक आहे, एवढंच. कट्टू मी माझ्या वडिलांना, कारण मी आजोबांकडे राहायचो, मी वडिलांना फोन केला. आमचे वडील, तू अगं यार याच्या बघितलंय फिल्म माझी, त्यातलं दिलीप प्रभावळकरांचं जे कॅरेक्टर आहे ना, ते माझे वडील आहे सेम. त्यांनी फोन उचलला आणि मी म्हटलं पप्पा मी उद्या लग्न करतोय. पण ठेवला. म्हटलं काय काय एक्साइटमेंटच नाही. एक 7 मिनिटांनी परत त्यांचा फोन आला, 1 नंतर कर. ही रिॲक्शन होती. आणि काहीच नव्हतं ना, ॲब्सोल्युटली काही नव्हतं. चारुमावशीचं मंगळसूत्र यांनी घातलं होतं, माझ्या साबळेंकडची साडी ती नेसली होती. असं सगळा पसारा गोळा करून आम्ही सकाळी 11 वाजता निघालो आणि बँड्रा कोर्टात आम्ही लग्न केलं. ही आमच्या घरची परिस्थिती. आणि त्यांच्या? त्याला तिलाच विचारा. माझ्या घरी मी फोन करून सांगितलं त्या रात्री लग्न झाल्यानंतर. झाल्यानंतर हो, झाल्यानंतर मीच फोन केला आणि मीच सांगितलं
आई वडिलांना की असं असं मी लग्न केलेलं आहे म्हणून. तर ते खूप भडकले वगैरे, रडले वगैरे सगळं. पण माझी जी मोठी आत्या होती ती बोलली की मी जाते, मी जाऊन बघते तिला, मी जाऊन तिच्याशी बोलते, त्यांच्या घरी जाते. आणि ती पहिल्यांदी आली म्हणजे आपण आम्हाला पण त्यांच्याकडे भेटायला. पहिल्यांदा गेलो. हां, मग आई बाबांकडे मी गेली, मला बोलवलं. तो किस्सा सॉलिड आहे, तो सॉलिड किस्सा आहे. तो तूच सांगायला शाळा माझ्या आईचा आहे म्हणून. 3-3.25 महिन्यानंतर आम्ही पहिल्यांदा घरी गेलो. तिचे वडील शांत होते, हिची आई तर स्वयंपाकघरात होती, यायला कबूलच नाही. आम्हाला जेवायला वगैरे दिलं होतं सगळं. तुम्ही असं चुकीचं केलं वगैरे वडील बोलत होते आणि मी शांत होतो. आणि आता एक्झॅक्टली आता निघायचं घरी जायला म्हणून म्हटलं नमस्कार करूया म्हणून त्यांनी हाक मारली आमच्या सासूबाईंना. तर मी नमस्कार करायला गेलो होतो, सासूबाई अशा 3 पावलं मागे गेले. कम्प्लिटली सिरियल्स मध्ये असं तो अजूनही चिडवतो माझ्या आईला. म्हटलं की ठीक आहे, पण आता मला असं वाटतं मी लाडका आहे त्यांचा. वडिलांचा पण होतो, कारण वडील जाण्याच्या अगोदर टिपरे बघितलं नाही वडिलांनी, सही बघितलं नाही, त्याच्या अगोदर गेले. पण तोपर्यंत मी श्रीमंत दामोदर पंत आणि तो तुम्ही मी ही नाटकं वगैरे त्यांनी बघितली होती, माझी गाडी आम्ही घेतलेली बघितली, त्यामुळे ही वॉज व्हेरी हॅपी. पण कदाचित त्याच्यानंतरची प्रगती बघितली असती तर आणखीन. पण अजूनही येतात आमच्या खिडकीमध्ये, की जेवण बनवायला उभी राहिली की तिथे तो कावळा येतो. मी ना नेहमी म्हणतो बाबा आले, ते बघतात तिला. येतात पण ते कारण खूप लाडकी होती मी त्यांची आणि त्यांना अपेक्षा नव्हती मी असं करेन म्हणून याच्यामध्ये. सो दॅट्स द रिझन. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या, त्यांचं बिझनेसचं सगळं हे मला माहिती असल्यामुळे त्यांना तो एक शॉक बसलेला. बस एवढंच आहे. म्हणजे त्यांना असं त्यांना वाटलेलं की मी राईट. कारण मी ते कॉलेज झाल्यानंतर पण मी ते सगळं कॅरी करायचे वगैरे, तिथे जायची, त्यांचं सगळं जे काय असायचं ते बिल्स वगैरे सगळं करून वगैरे त्यांना हे सगळं करायचे. तो सपोर्ट होता त्यांना. तर ते खूप जवळ होते, माझ्याही जवळ होते आणि मी ते. म्हणून तो जो सीन आहे त्याने टाकलेला बाबा बाबा करते सारखी अहिल्या कर्तव्यामध्ये सीन आहे ना, तो हनीमूनच्या रात्री पहिल्यांदा तो तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती बाबा म्हणून सेम सीन माझ्या आयुष्यामध्ये घडलं. माझे सिनेमे बघितले तर असे सीन्स आहेत ना, ते लोकांना मी सांगू शकेन की हे माझे सीन आहे. किंवा अगबाई याच्यामध्ये बांगड्या बांधण्याचा जो सीन आहे तर मी हिच्या बांगड्या बांधायचो, कारण आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायचो. नॅचरली 10 लोकांचं घर होतं आणि आम्हाला काही प्रायव्हेट रूम वगैरे नव्हती, तर आम्ही दोऱ्याने मी बांगड्या बांधायचो. आणि यंदा कर्तव्यामधला सीन आहे बाबा म्हणून त्या रात्री जी रडायला सुरुवात झाली होती ही, की 5 वर्ष माझं हिच्याबरोबर अफेअर होतं. त्या रात्री मी जे पाय धरून सांगितलं की बाई मी खरंच सांगतो मी तुला चांगलं सांभाळी, तू माझ्यावर विश्वास. तू जेव्हा ठरवलंस की याच्याशी लग्न करायचं तेव्हा त्याच्यातले कुठले गुण बघून हे ठरवलंस? कारण इट्स अ मेजर डिसिजन ऑफ युअर लाईफ. हो, एका माणसाबरोबर आयुष्य आता काढायचंय. सो डेफिनेटली असे काही गुण असतील जे तुला भावले असतील. त्याची वर्कहॉलिकनेस. कारण मी 5 वर्ष त्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती, त्यावेळेला त्याची जी जिद्द होती काम करायची की हे करायलाच आलं पाहिजे, माझ्याकडनं होत कसं नाही आहे, माझ्या एकांकिका का येत नाही आहे पहिल्या वगैरे, ही जी जिद्द होती ना त्याची करायची आणि कष्ट घ्यायची, हे खूप होतं त्याच्यामध्ये. मग त्यावेळेला मी त्याच्यासाठी दुय्यम असायची लिटरली. मग असं काही नाही आहे की त्याने वेळ दिली आणि तो त्या वेळेतच आले असं नाही आहे. त्याच्यासाठी कुठलीही रिहर्सल असेल तर पहिल्यांदा तो रिहर्सलला जायचा आणि मला बोलवलं हेही तो विसरून जायचा. म्हणजे मी तिथे उभी राहायची आणि त्यानंतर त्याला आठवायचं की अच्छा मी बेलाला सांगितलं चनी रोड स्टेशनवरती उभी राहा म्हणून. मग तो माझ्या एका मैत्रिणीला फोन करायचा की सांग तिला की मी येऊ शकत नाहीये, तिला घरी जायला सांग म्हणून. हे असं पण किती वेळा तरी झालेलं आहे. सो तो त्याचा एक जो कप्पा आहे ना काम करायचा, वर्कहॉलिकनेस, तो खूप आहे, तो अजूनही चालू आहे त्याचा. आणि त्याच्यामुळे त्याची जी नाही कसं होत माझ्याकडनं होणार ही जी त्याची प्रोसेस आहे ना, दॅट वॉज द मेन रिझन. कारण कष्ट करायचे त्याच्यामध्ये खूप गुण होते आणि ते मला आवडलेले आहेत सर्वात. आणि आता सुंदर दिसतेस
तेव्हाही एवढी सुंदर दिसायची. आणि मी गंमत म्हणून तुला मी माझा फोटो दाखवतो. बिफोर अँड आफ्टरचा आहे आपल्याकडे. गेल्या एपिसोड गेला आहे का तो खरंच आता आमचा असा लावच पांढरे केस झालेला माझा. पण मला आता अजूनही असं वाटतं की चुकून माकून सणाच्या बाबतीत जर असं कोणी केदार शिंदे आला तर कापून टाकेन मी. मी नाही वर्कॉलिकपणा वगैरे बघा. पण काही सेटलमेंट नव्हती. फार धाडसी निर्णय होता. आणि त्यावेळेला ना ते वय पण असं होतं ना की एवढा विचार पण केला नव्हता. 21व्या वर्षी लग्न केलं नसताना किती विचार काय. 23व्या वर्षी लग्न केलं आपण. तू विसरतेस. आपण 23 वर्षाचे होतो. 25व्या वर्षी आपल्याला सणा झाली. तू एकदम 2-2 वर्ष स्वतःची कमी कर नको. असं नाही करायचं. 23व्या वर्षी काय करणार आहे ना. जे काय होतं ते दोघा जणांचं मिळून छान पण भेटायचो त्यावेळेला खूप. शून्यापासून आज जे काही आहे ते छातीडोकपणे मी सांगू शकतो की घरातला चमचाही आमच्या दोघांचा आहे. असं नाही की कोणी काहीतरी आणून दिलेली. अजूनही धडपड आहे. सेटलमेंट कधी असते. तुला मी विचारलं एवढं तू काम करते असं सेटल नसतो. कारण हा बिझनेस असा आहे ना की आज चांगले दिवस आहेत, कदाचित थांबलं काम तर पुढचे 6 महिने आपल्याकडे काम नसतं. त्या 6 महिन्यामध्ये कसं म्हणजे पुढे जायचं यासाठी ना घर शांत लागतं. आणि मी खूपसं माझ्या अख्ख्या वेडेपणाचं क्रेडिट मी हिला देतो अशासाठी की जेव्हा मी नाटक करत होतो सैरे सई आणि वगैरे वगैरे, तेव्हा उत्तम नाटकं माझ्याकडे येत होती आणि मला पैसे मिळणार होते. त्या क्षणी मी शिफ्ट झालो सिरियल्सला. आणि मी नाटक सुरू होतं पण नवीन नाटक नाही केलं आणि मी सिरियल्समध्ये गेलो. सिरियल्स माझ्या चांगल्या चालल्या आहेत, लोकांना आवडत आहेत, मी खूप काम करतोय, आता पैसे येतील तोपर्यंत मी शिफ्ट केले फिल्ममध्ये. त्यामुळे म्हणजे एका ठिकाणी स्थिर होतो नाही होतो तोपर्यंत म्हणजे कधीतरी असं वाटतं सिरियल्स मला ज्या पद्धतीचं काम मी करत होतो ते जर मी कंटिन्यू केलं असतं तर आता पेडर रोडला फ्लॅट असतं माझं. कारण एवढे पैसे तर मला मिळाले असते. कारण ते सगळं चालणाऱ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. पण तू जेव्हा ना आपला मार्ग बदलतो आपण परत सेटल व्हायला एक वेळ लागतो. बरोबर. आणि या याच्यामध्ये काही धाडसी आजही मी धाडस करतोच आणि ती खूप खंबीरपणे उभी असते. ती कधीच मला असं म्हणत नाही की हे करू नकोस आणि ते करू नकोस. माझं इंट्युशन आहे ना, मला वाटतंय ना, माझं कन्व्हिक्शन आहे ना, सो शी इज देअर. हा सल्ला देईल ती, पण ती असं मला मोडता नाही घालत की नका नको 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 हे काय असं असलं काहीच नसतं. आणि होपफुली मी तुला रिझल्ट पण बरे दिलेत. थँक्यू. तर ती सुंदर तर आहेच होतीच, पण त्या व्यतिरिक्त म्हणजे असे स्वभाव गुण म्हणा किंवा तुला काय दिसले तिच्यामध्ये तेव्हा एकतर तिनं आमच्या ग्रुपमध्ये तिच्या बहिणी बरोबर आली होती आणि त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसली की ना तिची परीक्षा आली तेव्हा तिने ग्रुप सोडला. लोक जरा बंद केलं आणि ती कम्प्लिटली परीक्षेच्या त्या कालखंडामध्ये तिने जे ठरवलं होतं ते सगळं केलं. तिचं ग्रॅज्युएशन तिने पूर्ण केलं. तर हे जे फोकस्ड असतो ना आपण गावाच्या बाबतीतला की मला ही गोष्ट करायची आणि त्याच्यासाठी मी मग माझी आवड काय आहे. तर मग आता कसं आपण जेव्हा इकडे काम करायला लागतो ते आपल्याला त्या गोष्टीची एक आवड निर्माण होते आणि मग थोडंसं दुर्लक्ष होतं. तिचं कधीच अकॅडमिक्समध्ये दुर्लक्ष नाही झालं. ती नेहमी तिथे टॉपरच राहिली. अकॅडमिक्समध्ये फक्त माझंच दुर्लक्ष झालं. मी नाही तिथे कम्प्लीट करू शकलो. पण मग तीच गोष्ट तिने सणाच्या बाबतीत पण केली. मला माहिती नाही, यू हॅव टू कम्प्लीट युअर स्टडीज. तर त्यामुळे हे जे आहे ना हे नुसतंच मला सांभाळलं नाही आहे तर माझं घर सांभाळलं. आपण ज्या कलेच्या क्षेत्रात काम करतो, मी परत एकदा ठामपणे सांगतो, जर घर शांत असेल ना तर आपल्या कल्पनांना काहीतरी एक भरारी येऊ शकते. मी असंख्य माझ्या आजूबाजूची मंडळी बघतो ना की ना दे आर नॉट सेटल्ड ओव्हर, म्हणजे त्यांच्या घरामध्ये ती सेटलनेस नाही आहे. तो अनसेटल आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि त्या रिफ्लेक्ट करतात त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये पण रिफ्लेक्ट करतात. आणि आमच्या दोघांचा संसार कसा आहे
याचं मूर्तिमंत उदाहरण बघायचं असेल तर माझ्या सगळ्या कलाकृती बघा. माझ्या कलाकृतीमध्ये जी एक शांतता आणि हॅपीनेस आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे कधी येऊ शकतं. तर हे आपण शांत असू तर त्या सगळ्या गोष्टी साध्य होतील. सो ती बॅकबोन आहे आमचा. म्हणजे आता मगाशी मी खूप मस्करीमध्ये जी अशी बोललो ती बॉस वगैरे, पण अशी व्यक्ती आपल्या घरामध्ये पाहिजे की जी ना तिचा होल्ड राहील. कारण एक तर काय आहे की आपल्याकडे मला पार्ट्यांची सवय नाही, मी कधीच पार्टीजने जात नाही. मी कुठल्याच माझं पॅकअप म्हणेपर्यंत मी घरात असतो. ती घराची ओढ लागण्याचं काम आहे ना तिने केलंय. माझं घर, आणि ही मला नेहमी म्हणते तू बाहेर पड त्या घरात. एकतर मी बाहेर असतो काम करत असेल तर, पण काम नसेल तर मी फक्त घरात असतो. तर मी म्हटलं इतकं सुंदर घर ठेवलेलं आहे आणि इतकं इतकं पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला आपल्या घरी, मला नाही कुठे जावं असं वाटत. आणि एकदम त्याच्या बाबतीत मी तिला जरा नाराज करतो. 2022 जानेवारी पासून आज तक मी सुट्टी नाही घेतली. हो ना, कोण कामच करतोय. मी ते स्वामीच्या याच्याने एका मागोमाग काम आलेलं आहे. सुट्टीनंतर घेऊ शकतो ना, कारण महाराष्ट्र शाहीर होता, त्यानंतर बाई पण आला, त्यानंतर त्याला कम्प्लीट कलरचीच ऑपॉर्च्युनिटी आली. ते तर स्वामींच्या कृपेनेच आलेली आहे, ते कुठल्याच फ्रेममध्ये नव्हती ती गोष्ट. आणि झापूक झुपूक आता आलेलं आहे. म्हटलं घेऊया ना आपण, काय सगळेजण जाऊ आरामात. आणि जिथे कामामध्ये आम्ही हॅपी असल्यानंतर असं नाही आहे की व्हॅकेशनला जायलाच पाहिजे. सगळेजण असले की मजा मस्ती सगळे कामांमध्ये मधल्या याच्यामध्ये होत राहते. रेकॉर्ड होणार आहे हे, मी तुला परत परत ऐकवणार. काय काम करत राहा, काम करत जा, म्हणून काही घेऊन जाणार नाही ते. बरं, काम करत राहा, बुकिंग मी करते, तू फक्त यायचं काम कर बस. बरं, तो तुला जेव्हा क्लिप दाखवेल ना तेव्हा तू त्याला आणखीन एक गोष्ट दाखव. ओके. आता तर जायलाच पाहिजे. ही फक्त तुझ्यासाठी बॅग दिली आहे. नाही, केबिन बॅग आहे. मोठ्या बॅग्स तुम्ही घेऊन जा. जी केबिन बॅग लागते दोघांची ही आहे, कारण ह्याच्यावरती B&K असे इनिशियल्स पण आहेत. ब्युटिफुल. नाईस नाईस नाईस. सो निशांत आवळे अतिशय दिलके करीब आपले मित्र आहेत. चेरी पिक त्यांचा ब्रँड आहे आणि मला माहिती आहे तुम्ही लवकरच कुठेतरी ट्रॅव्हलिंगसाठी जाल. सो ही बॅग तुमच्यासाठी पाठवली. थँक्यू व्हेरी मच. रेडी केलेलं आहे इथे. चाललो आम्ही, आपण रोज संध्याकाळी येत बघूया. ब्युटिफुल आहे, कलर पण मस्त आहे. आणि या सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवलाय फक्त आपल्या सगळ्या दिलके करीबच्या प्रेक्षकांसाठी. नाईस. चला, बॅगेची व्यवस्था झालेली आहे, आता बाकीची व्यवस्था. डेस्टिनेशन तुम्ही लग्न केलं ते पळून जाऊन, पण त्यावेळेला आपण घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करतोय हे दडपण होतं का? आणि आत्ता सध्याच्या लग्न संस्थेबद्दल तुम्ही काय सांगाल, काय म्हणाल, तुमचे काय विचार आहे? पळून जाऊन दडपण खूप होतं की कसा प्रोसेस आहे, कसं मी पुढे त्याच्या जॉईंट फॅमिलीमध्ये मला फिट व्हायचं होतं. कारण मी न्यूक्लिअर फॅमिली होती, माझे आई बाबा आणि आम्ही भावंड. आणि त्यानंतर ह्याच्या घरी मामा वगैरे सगळं कम्प्लीट 10 जणांचं त्याचं घर होतं. तर ते जॉईंट फॅमिलीमध्ये मला ॲडजस्ट व्हायचं होतं. बरोबर, कम्प्लिटली. आणि माझी सगळ्या गोष्टी ते मी शिकत गेली तिथे आजीकडनं, त्याच्या म्हणजे बाबांची मिसेस, त्यांच्याकडनं मी सगळं शिकत गेले की घर कसं सांभाळायचं, त्या कसं हे करतात, कसं मागवतात गोष्टी. आणि जेव्हा माझ्यावरती संसाराची वेळ आली, मी बाहेर पडल्यानंतर आम्ही जेव्हा संसार सुरू केला, त्यानंतर मग ते काटकसर करणं, सांभाळणं, किंवा एक एक गोष्ट, म्हणजे आता हे राहिलेले आहेत पैसे तर ह्याच्यामध्ये आपण एक कपाट घेऊया, किंवा हे राहिलं आहे तर त्याच्यामध्ये एक छोटासा टीव्ही तरी घेऊया, म्हणून हे असं करत 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 सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. ते लग्न, मला तर वाटतं सगळ्यांनी लग्न करावं म्हणून, कारण ती एक चॅलेंज असते की स्वतःला आपण पारखून घेऊ शकतो की किती आहोत आपण, मध्ये क्षमता किती आहे, आपण किती फेस करू शकतो आणि कसं काय आपण उभं राहू शकतो या समाजामध्ये.
Isn't it? ते मला खूप वाटलं की माझा संसार मी उभा केलेला आणि मला जसा पाहिजे तसा मी संसार माझा उभा केलेला आहे. जे काही 4-5 गोष्टी होत्या त्याच्यापासून सुरू केलं होतं ते इथपर्यंत मी आता आलेली आहे. तर माझ्या मते तरी लग्न सगळ्यांनी करावं ही खूप छान गोष्ट आहे. मला आत्ताची परिस्थिती लग्नाविषयीची आता ना 2 पद्धतीची गोष्ट आहेत ना, की लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा इव्हेंट सारखा झालेला आहे. तो मला जरा खटकतो. काय आहे की ना, पूर्वी लग्न होणं आणि संसार करणं त्यापेक्षा आता किती मोठं लग्न करणं हा फॅक्टर त्यातला महत्वाचा आहे. त्यात पण कॉम्पिटिशन आली. हा, म्हणजे यांनी किती केलं, अरे यांनी एवढा खर्च केला, मग आपल्याला तर एवढा केलाच पाहिजे. किंवा ना नकळत ना आपण ना प्रभावाखाली आलो. नवरा बायको या दोघांनी एक संसार करताना त्यांची वाट पुढे निर्माण करायची असते. ते पाऊलवाट त्यांना चालायची. तुम्ही इतकं प्रेशर देऊन त्यांना त्यांची पाऊलवाट चालवण्याची गरज नाही. म्हणजे मी माझ्या मुलीला नेहमी म्हणतो की मला ना सगळ्यात आमचं 750 रुपयात लग्न झालं. मी तिला हेच सांगतो, बघ 750 झाले, 30 वर्ष टिकलंय. म्हणजे पैसा इज नॉट इम्पॉर्टंट, नवरा बायको इम्पॉर्टंट आहे. आणि आम्हाला दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. मी तिला म्हटलं की मी ना तुला असेच पैसे देईन, तुम्ही फिरा, तुम्ही जग बघा, तुमच्यासाठी वापरा ते. बरोबर आहे. तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करा. डेस्टिनेशन वेडिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आता थोड्याशा ग्लोरिफाय झालेल्या आहेत. आणि त्याच्यावर आपली ऐपत ठरायला लागली आहे ना, तो जरा मला प्रॉब्लेम वाटतो. खरं नवरा बायको म्हणजे काय म्हणतात, लग्न हा हे संसार आहे, तो त्या नवरा बायकोचा तो त्यांच्या ताब्यात देण्याची गरज आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेण्याची गरज नाही. आणि दुसरं जे बेलानी माझ्यामध्ये बघितलं ते बघण्याचा आता एकमेकांबद्दलचा दृष्टिकोन पण राहिलेला नाही. कारण सगळं मटेरियलिस्टिक झालेलं आहे की तू किती पैसे कमवतोयस, तुझ्याकडे घर आहे का, मग गाडी आहे का. म्हणजे संसार ही दोघांनी मिळून करण्याची स्वप्न आहे. हिच्या स्वप्नांसाठी हिने लग्न नाही करायचंय. आपण दोघांनी नवरा बायको म्हणून आलो एकत्र म्हणून आपण स्वप्न बघूया सुखी संसाराची. पण हिने किंवा मी डोक्यात ठरवलं की ही कोणाची मुलगी आहे, एवढे पैसे तर हिच्याकडे असतील, मग एवढा आपल्याला पुढे फायदा होईल, असल्या गोष्टी नाही होऊ शकत. हे थोडं मला ना गल्लत वाटते आजकाल या पिढीमध्ये. आणि आम्ही 5 वर्ष अफेअरमध्ये होतो. सो ना संसार किंवा लग्न करणं हे फक्त शारीरिक सुख नाही आहे. ती जी एक प्युरिटी होती ना त्या 5 वर्षामधली, पण की ना ते भान असायचं, नाही नाही आपल्याला लग्न करायचं, आपल्याला लग्न करायचं, आपल्याला लग्न करायचं. आता हे सगळं अगदीच लाईट झालेलं आहे. ओके फाईन, वी आर टुगेदर, झालं तर झालं, नाही तर नाही. ओके, आम्ही म्हणजे हे टेस्टिंग आहे का सगळ्या गोष्टीचं. आता मतांतर खूप असतील. म्हणजे प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटल्यानंतर प्रत्येक जण या गोष्टींकडे आपली आपली मतं मांडू शकतात. पण मग मी खूप स्पिरिच्युअल असल्यानंतर मला असं वाटतं ना की मग आपण देवाधिकांकडून काय शिकलो. आपण जे देवांना नमस्कार करतो त्यांनी त्या गोष्टी आपल्याला त्यांच्या प्रतिकृतीमध्येच दिसतात. शिव आणि पार्वतीच ना, ती दोघंच होते ना एकत्र, लक्ष्मीनारायणच ना जोडा. तर या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ना. त्यामुळे माझा कल खूप हा आहे की संसार ही खूपच मोठी महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती खूप सिरियसली सांभाळली पाहिजे. म्हणजे कोणामध्येही भांडण होऊ शकतं, पण तेच आहे ना की इट इज लाईक अ रबर बँड. दोन्ही साईडनी ताडलं तर तुटणार आहे ना. तर मग हिनी जर ताणायला सुरुवात केली तर मी जरा ढिल्ला सोडायची गरज आहे. जिथे मला ताणायचं असेल तर मी तिकडे ताणेन, ती ढिल्ला सोडायची गरज आहे. सो वी शुड जस्ट थिंक अबाउट इट. जड होतं का? नाही तसं नाही. प्रत्येकाचं वेगळं थिंकिंग आहे, मतं वेगळी असतात, कोप करायच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात.
लाईफस्टाईल वेगळ्या झाल्या आहेत आता, पूर्वीसारखे राहिलेल्या नाही आहेत. सगळी मुलं आता बाहेर जातात आणि कमवायला लागतात. सो त्यांना वाटतं की आम्हाला फ्रीडम मिळालेलं आहे आता, सो वी आर इन टू इट, आम्ही काही करू शकतो. मग ते फोन करून सांगतात आम्हाला ही मुलगी आवडली आहे किंवा हा मुलगा आवडला आहे, सो गो अहेड वगैरे. हे खूप लाईफस्टाईल आता खूप इझी झालेली आहे. त्यावेळेला म्हणजे 90sमध्ये आमचं लग्न झालं असल्यानंतर ते एक दडपण असायचं की अच्छा मी केदारबरोबर गेल्यानंतर की मला आय हॅव टू बिहेव प्रॉपरली, मी कुठेही काही करू शकणार नाही आहे, जे आता सर्रास होतं. त्यावेळेला पब वगैरे असं काही नव्हतं, आणि सरळ ती जायचं. पण आहे ना आई गोष्ट की ना आता तिने माझ्यावर लग्न केलं तेव्हा मी एकांकिका करत होतो. त्यावेळेस नजरेसमोर हे सिरियल्स वगैरे काही नव्हतं, सिनेमा तर दूरची बात होती. मला नाटक मिळावं एवढाच एक पॉईंट होता. पण तिने मला 96 मध्ये तिने माझ्यावर लग्न केलं आणि 97ला आमच्यासारखे आम्ही झालो. तर तो जो काळ जो असतो, तो जो टेस्टिंग पिरियड असतो, त्यावेळेस खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. आणि तिचं विजन होतं. म्हणजे एक सिनेमा करताना जर माझं विजन असेल तर संसार करताना तिचं विजन होतं. मी नेहमीच तिचं कौतुक त्या बाबतीत करतो की मला माहिती नाही की चुकून मागून सणाने असं केलं तर मी काय रिॲक्ट करेन. तुझे बाबा मला खूप सहज सोडलं त्यांनी. तुमच्या संसारातला सगळ्यात बिकट काळ कोणता ज्याला तुम्ही एकत्र तोंड दिलं? रोजचा. रोज सकाळी उठल्यानंतर मला, कारण ना तेच मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपण काहीतरी गोष्ट ठरवलेली असते, ती आपल्या मनाप्रमाणे होत नाही. आणि मग जेव्हा मनाप्रमाणे होत नाही त्याचं एक प्रेशर येतं. आणि मग प्रेशर येऊनही मला शांत राहावं लागतं आणि त्याबरोबर हिला पण शांत राहावं लागतं. आणि ते एक काय म्हणतात अनसेड ती एक शांतता आमच्या दोघांमध्ये असते. आणि आम्हाला कळत असतं पण ना इथून आपण रिकवर होऊ शकतो हा विश्वास पण एकमेकांबद्दल असतो. असा पर्टिक्युलर काळ म्हणशील तर इट्स लाईक अ ECG ना. मी सही असं केलं तर मग कुठलं तरी काहीतरी खाली आलं, मग परत वर गेलं, मग परत खाली आलं. सो तो जो खाली येण्याचा काळ आहे ना तो बिकट नाही म्हणू शकत. मला वाटतं तो वर जाण्याचा काळ आहे ना तो बिकट आहे. कारण आत्ता वर गेलेलो आहे, हे आता किती काळ आपलं टिकणार आहे ना यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. सो एव्हरी डे इज अ चॅलेंज. आणि आम्हाला कोणीच फुकट काही दिलेलं नाही ना, त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीची किंमत आहे. पूर्वी माझा स्वभाव वेगळा होता, आत्ता माझा स्वभाव अत्यंत वेगळा आहे. हे तिला पण जाणवतं की कुठली गोष्ट मी जर घ्यायची असेल ना तर मी विचार पण नाही करायचो आणि घ्यायचो. आज छोटीशी गोष्ट घ्यायची असेल ना, ही दोघी मला सांगत असतात त्याने घे 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 घे, तेव्हा पण मी विचार करत असतो की नाही नाही आत्ता गरज आहे कायची. सो इट इज अ मॅच्युरिटी. सो फायनान्शियली आजही EMI चालू आहेत. त्या EMI साठी आमची धडपड चालू आहे. पण ते EMI चांगल्या गोष्टींसाठी आहेत. मग खूप पूर्वीचा एक 20 वर्षापूर्वीचा काळ असा होता ते EMI जे होते ते कर्ज फेडण्यामध्ये जात होते, पण त्याचं ना ॲसेट्स नव्हते. आता किमान ॲसेट्स आहेत पण त्याची EMI चालू आहे. त्यामुळे काम तर करावं लागणार. सो रोज सकाळ उजाडल्यानंतर आता पुढे आपल्याला जोमाने काम करायला पाहिजे, आपल्याला हे पण कंप्लीट करायला पाहिजे, पण आम्ही समाधानी आहोत. चुकांमधनं खूप शिकलो, पण म्हणजे डाऊनफॉल आला त्यावेळेला पण खूप शिकलो त्या ह्याच्यामधनं की काय चुका झाल्या ह्याही रिकॉल केल्या आम्ही दोघा जणांनी, आणि मग त्या होऊ नये ह्याच्यासाठीही प्रयत्न केला. असंही प्रत्येकाचाच असतो काळ तो जो येत नाही, काम नाही मिळत त्यावेळेला, तोही एक सस्टेन केला. त्याच्यामध्ये सणा लहान होती, सगळ्या गोष्टी तिचं व्यवस्थित तिला ग्रो करायचं होतं. हे सगळंच अप्स अँड डाऊन्स ते बट नॅचरल सगळ्यांच्याच बाबतीत होतं. ते तसंच झालेलं आहे. मग काही वेळा तिच्या फीज भरायला लेट झालेल्या आहेत शाळेच्या, असंही प्रसंग आलेले आहेत की टीचरकडनं तिच्या आलेली आहे की फी भरायची आहे पण ते नाही झालं आहे, मग एक 8 दिवस द्या भरते म्हणून, असंही प्रसंग आलेले आहेत खूप काही. सो हे सगळे टप्पे आयुष्यामध्ये घडलेले आहेत आणि त्या ह्याच्यामधनंच सणाने पण तेच शिकलेली आहे की एवढे पैसे आहेत ते एवढाच खर्च करायचा आहेत म्हणून जाऊन तिथे मजा मस्ती करा आणि हे करा ते नाही, अजिबात नाही. ते आताही तिचं तसंच आहे की आहेत पैसे म्हणून काहीही उडवायचे नाही, काही नाही, जे आहेत ते सेविंग करूया आपण आई. आणि तो
तो तिने बघितलेलाच नाहीये कधीच जाऊन. कारण बाबा कामावरनं आल्यानंतर मग शूटिंग संपल्यावरती घरी आल्यावरती जे काय असेल ती मजा मस्ती घरातच होते. सो बाहेर जाण्याचा काहीच संबंध नव्हता त्यावेळेला पण. अच्छा. सध्या मी काही वेळेला माझं काम चालू होतं त्यावेळेला त्याच्याकडे काम नव्हतं. असेही प्रसंग आलेले आहेत की तो घरात असायचा आणि मी जायचे मग तिथे. मग त्यानंतर त्याचं काम जेव्हा सुरू झालं म्हणून मग मी माझ्या बॅकफूटला राहिली आणि मला असं घर माझं असं नको होतं मला की सणा माझ्या आईकडे, मी एका ठिकाणी आणि केदार एका ठिकाणी. सो फॉर दॅट रिझन म्हटलं मी घरात थांबते, सणाचं सगळं व्यवस्थित करते, तू तुझा जा कामाला. सो हे जे सॅटिस्फॅक्शन आहे तुमच्या संसारातलं आणि आयुष्यात संसारात समतोल राखण्यासाठी आपली आणखीन एक मैत्रीण आहे, दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक रेकी हीलर आहे, लाईफ कोच आहे, थीटा हिलिंग करते. तिने तुमच्यासाठी 2 ब्रेसलेट्स पाठवली आहेत. एक आहे हेमेटाईट आणि एक आहे टायगर आय ब्रेसलेट. सो त्यांनी आयुष्यात स्टॅबिलिटी येते. नाईस. आणि हे एनर्जाइज केलेले आहेत. ओके. तुम्ही इमिजिएटली ते वापरू शकता. पण हे कोणी हे टायगर आय आहे आणि हे हेमेटाईट आहे. अच्छा, घालायचं का? हां. पण हे कशासाठी एक्झॅक्टली? बेसिकली दोन्ही स्टॅबिलिटीसाठी आहेत. तरी सुद्धा मी तिचा नंबर तुम्हाला देते, ती तुम्हाला छान सगळं एक्सप्लेन करेल. नक्की. थँक्यू व्हेरी मच. छान है ना? नाईस. लग्नाला आता 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. 30व्या वर्षात पदार्पण केलं तुम्ही. तरी सुद्धा म्हणजे इतकी वर्ष झाली तरी सुद्धा जेव्हा एखादी गोष्ट पहिल्यांदाच आपल्या आयुष्यात घडते, संसारात घडते, ती आपल्याला कायम लक्षात राहते. सो असे काही मी प्रश्न विचारणार आहे दोघांनाही. दोघांनी उत्तर द्या किंवा एकाने कोणीतरी उत्तर द्या, हरकत नाही. पण प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक उत्तरासाठी एक गिफ्ट आहे. हो. लग्नानंतरची पहिली सकाळ. चारुताईंच्या घरी होती. आम्ही लग्न झालं त्या दुपारी इथून म्हणजे यांच्या घरून काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आम्हाला पेटाळण्यात आलं अजित बच्चन आणि चारुशीला साबळे यांच्या घरी अंधेरीत. आणि तो बाबा बाबा रडते ना, तो रात्रीचा सीन तो तिकडे होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ त्यांच्या घरात उजाडली आमची. आणि 9 मेला आम्ही लग्न केलं आणि 10 तारखेला सकाळी आम्हाला कंपल्सरी निघायचं होतं कारण मी एक इव्हेंट घेतला होता आणि त्याची रिहर्सल होती. 12 तारखेला इव्हेंट होता. त्यामुळे मी हिला माझ्या आजोबांकडे ठेवलं आणि मी तसंच रिहर्सलला गेलो. ही सकाळ आहे. सो या उत्तरासाठी पॉटरी डेन कडून तुम्हाला गिफ्ट आहे. वा वा. सकाळचा चहा. सकाळचा चहा या नाईस. दोघांना सारखे दिले. सो ब्रँडचं नाव आहे पॉटरी डेन आणि आपल्या दिल के करीब मैत्रिणीचं नाव आहे अर्चना देशपांडे. हो नाईस. थँक्यू व्हेरी मच. तिचं स्वतःचं वर्कशॉप आहे, ती स्वतः बनवते हाताने सगळं. नाईस नाईस. पुढचा प्रश्न. पहिलं स्वतंत्र घर, मग ते मालकीचं असू शकतं, भाड्याचं असू शकतं, पण पहिल्यांदा जिथे शिफ्ट झाला दोघंच जण, ते घर परेलीचं खाली. मी बाबांच्या इकडे राहायचो आंबेकर नगरमध्ये. तिथून ती सोसायटी होती, म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हाडाच्या बिल्डिंग्स होत्या. तिथे ग्राउंड फ्लोअरला एक घर मी भाड्याने घेतलं होतं आणि प्रेग्नेंट होती. त्यामुळे ती आली त्या घरामध्ये आणि त्या घरामध्ये तिला अधिक त्रास व्हायला लागला ज्या काय, आणि तिकडे सांभाळणारं कोणी नव्हतं. म्हणून मग मी हिला तिच्या घरी सोडलं आणि मी त्या रूममध्ये राहिलो. आणि अत्यंत बिकट अवस्था असायची कारण ते ग्राउंड फ्लोअरचं घर होतं आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि असंख्य गांडूळ वगैरे घरात असायचे, सगळ्या गोष्टी होत्या. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टाइम. बट ते घर आमचं पहिलं.
सो प्रश्न घरावरचा होता. मी तुमच्या घरी आले, तू खूप छान ठेवलंयस घर, हो. घरासाठी एक गिफ्ट देते. हो, थँक्यू. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट माहितीये का तुला, तू जिथे आलीस ना त्याच्यानंतर पण आम्ही घर बदललं. आता तू ज्या रूम मध्ये माझी मुलाखत घेतली होतीस ना त्याच्या बाजूचं घर मी घेऊन ते आता मोठं झालं. सो मी खालचं घर विकलं 901 मधलं, आपण 1002 मध्ये केलं. ऑफिस सारखं तू केलं होतं तिथे तर ते बसलं अख्खं घर केलं मी 1001 आणि 1002. त्यामुळे परत आता यायला ते पाहिजे. अरे वा वा, सो ब्युटिफुल. हे आम्ही तुम्हाला फोटो काढून पाठवणार लगेच, कारण आम्ही हे लावणार आता घरी गेल्यानंतर. सो उलूक द आउल फाउंडेशन नावाचा NGO आहे प्रीती शहा यांचा. आणि फॅक्टरीमध्ये जे एक्सेस फॅब्रिक असतं, आर्टिफॅक्ट्स तिथून बनतात आणि कुठलाही एक आयटम ना दुसऱ्यासारखा नसतो. बरोबर, ते सो डुप्लिकेट होत नाही ते. नाईस. सो नाईस, प्रिटी आहे. हे आम्ही आमच्या घराच्या बाहेर आहे ना ती जागा, तिथे लावणार. मी तुला फोटो पाठवतो. Yes, लगेचच. प्रीती शहाना लगेच पाठवते मी. थँक्यू. थँक्यू. स्वतःचं घर घेतल्यानंतर घर सजवण्यासाठी घेतलेली पहिली वस्तू कोणती? माझ्या मते लॅम्प घेतलेला आपण, तो स्टँडिंग ह्याचा, तो पाकळ्यांचा. मोठं घर आपलं होईल असा विचार करून एक लॅम्प घेतला होता. तर त्या कॉर्नर मध्ये ठेवला होता. म्हणजे त्या भाड्याच्या घरामध्ये आम्ही घेतला आणि आम्ही ठरवलं होतं की जेव्हा हे मोठं घर होईल आपलं तेव्हा आपण हा लॅम्प आपल्या घरामध्ये ठेवू. इट वॉज अ लोटस टाईप लॅम्प होता तो घेऊन आम्ही मग आमच्या स्वतःच्या घरात आलो. पुण्याच्या घरात आहे ते. घरासाठी आणखीन एक गिफ्ट आहे. अरे वा, गिफ्टची बरसात असते घरासाठी आता प्रश्नच नाही. सॉरी नाही. सो कल्याणी मोडक आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे आणि दगडात खूप छान छान गोष्टी त्या बनवतात. सुंदर. म्हणजे हे जे पाकळवट असतात त्यांच्याकडून बनवून घेतात त्या. नाईस. चौरंग आहे. वा वा, सुंदर. पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. हो, पाटी सरस्वती. नाईस. सुंदर आहे. छान ना, घरासाठी खूप छान आहे. सगळं आहे अख्खं. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. ओके, थँक्यू. सुंदर आहे. बेलाच्या हातचा खाल्लेला पहिला पदार्थ केदारसाठी आहे. तू कधी स्वयंपाकघरात जातोस का? पहिला प्रश्न आहे, बेलाच्या हातचा खाल्लेला पहिला पदार्थ कोणता? ती अप्रतिम मटण करते आणि मला नॉनव्हेज आवडतं, पण ती फारच कमालीचं मटण. मगाशी काय ठरलं तर कधी येते मी घरी? कधी उद्या शुक्रवारच आहे. कधी बिंदास. एक आठवडाभर शुक्रवार आहे वगैरे, पण तू कधी. कारण आमच्या घरी आम्ही बाबांच्या घरी मी राहिलो आणि ते सातारकडचे, त्यामुळे त्यांचं एक मसालेदार मटण आणि या सगळ्या गोष्टी होत्याच. पण एकच फरक पडला हिच्याबरोबर संसार सुरू झाल्यानंतर, माझं तिखट खूप कमी झालं. कारण ही गोव्याची आहे, गोव्याच्या बॉर्डरवर धारगळ नावाचं गाव आहे, तिकडचं आहे त्यांचं घर. तर कोलवालकर, तो त्यांच्याकडे प्रमाणात तिखट असतं, म्हणजे असं नसतं की, आणि आमच्याकडे खूप असं की प्रत्येक घासाला पाणी प्यावं लागेल असं. आणि मला खूप सवय होती आणि हळूहळू ती सवय इतकी आता वेगळी झालेली आहे. बट शी कुक्स. म्हणजे मला काही गोष्टी, काळ्या वाटाण्याची उसळ हिच्या हातचीच आवडते. ही ऋषीची भाजी अप्रतिम करते. मला खूप म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या घरी एवढा मोठा टोप आहे, त्या टोपात ही भाजी स्वतः बनवते. त्याच्यासाठी जवळजवळ 4 दिवस अगोदर पासून सगळ्या गोष्टी करते. आणि आमच्याकडे जे जेवायला येतात ते आपापले डबे घेऊन येतात, डबे भरून भरून घेऊन जातात. त्यामुळे ऋषी पंचमीला मजा असते आणि काही फारच सुंदर जेवण करते. कमाल.
तर दुसरा प्रश्न विचारला होता त्यावर तू खूप हसलास. तू कधी किचन मध्ये जातोस का? अजिबातच नाही. मला ऑमलेट करता येतं, हं. मला वरण भात करता येतो, हं. जगण्यापुरतं जेवढं लागतं हं. तेवढं करतो. मला चहा करता येतो, हं. पण हिचा चहा सकाळी कसल्याही परिस्थितीत हिनी केलेला चहा पिऊनच मी घराच्या बाहेर पडतो. आणि मग मला दिवसभर चहा नाही मिळाला तरी चालेल, इतका अप्रतिम चहा यायचा. वा. आणि मी नाही बोलत आहे, हं. माझ्या संबंधित जेवढी लोक आहेत हं. जे माझ्या घरी आलेले आहेत हं. ते कंपल्सरी हिच्या हातचा चहा प्यायल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. कमाल. वा. सणाला स्वयंपाक येतो का? आणि हो. तिने केलेला पहिला पदार्थ कोणता? तिने कोविडमध्ये आम्हाला जगवलंय हो. हो. खरंच वाव. मला असं वाटलं तिला होतं उत्साह की आलेला कोविडमध्ये. इतक्या महिन्यांचा किंवा 1.5 वर्षाचा जो एक करोनाचा काळ होता आणि आपण घरामध्ये होतो ना, तेव्हा ही मुलगी अत्यंत वेगळी वागायला लागेल आणि तिला, हां. कारण तिला असं कोंडट वातावरण आवडत नाही, जायचं असतं बाहेर वगैरे, पण तिने आम्हाला जगवलं दोघांना. ती जो ताबा घ्यायची किचनचा आणि बिंदास करायची सगळ्या गोष्टी. आणि त्या आधी करायची का नाही, कोविड मध्ये त्याच्या करायला आधी. लागली? नाही पण एक आहे म्हणजे तिला येत हा, होतं, पण ती करत नव्हती त्यावेळेला. पण आता म्हणजे आता ती बटर गार्लिक आपणहून, हा, प्रॉन्स प्रॉन्स आपणहून सगळ्या गोष्टी आता आणि करते, पहिला पदार्थ सगळं. कोणता केला होता तिने? बटर गार्लिक बटर प्रॉन्स. गार्लिक आ. प्रॉन्सच असणार वा. तिने. वा. आणि मी तसं काही खात नाही हा. असं, मला असं ते व्हाईट सॉस मधल्या गोष्टी आवडत नाही, मला अच्छा, पास्ता आता नाही खातो. आवडत. हा. हा. कारण ते ब्लँड हा, हा. असतं. मी यांच्याबरोबर बसू शकत हा. नाही. त्या दोघी कुठल्याही हॉटेलमध्ये जेवू शकतात आणि त्यांना माहिती आहे की मला पांढरं आणि हिरवं अशा गोष्टी असतील तर मी जरा जेवताना जरा असं थोडासा हे तुला असतं. लाल हा, तर्री. तर्री पाहिजे. ते लाल कुठली गोष्ट दिसली हा. पाहिजे. हा. बट सना सरप्राईज म्हणजे मस्त करते तिची. मस्त करते. वा. सणाला गोड आवडतं का? हिला पण, हो. ही तर जाऊन दे आता, मी दोघींनाही गोड recorded आवडतं. आहे म्हणून सांगू शकत नाही, नाही. हे नाही सांगणार, पण मी तुला हे संपल्यानंतर सांगेन. त्या दिवशी मला गोड खाण्याबद्दलचा जो एक विश्वास आहे तो उडालेला आहे. नाही, गोड मी खाते खूप. मला खूप आवडतं गोड. ओके. सो सहज हवन एंटरप्राइज हा ब्रँड आहे अद्वैत बापट यांचा. अतिशय दिलके करीब मित्र आहे. तुमच्या समोरच बसलेत ते आपल्या हो. कॅमेराच्या मागे. अरे वा. त्यांनी तुमच्यासाठी आणलाय ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस. आई ओ. शपथ. मग आमच्याकडे आज बेला आणि सना सपणार आज तो म्हणजे संध्याकाळी. संपणार, आता गेल्या संपणार. गेला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. सेंद्रिय गुळ. आणि खरवस हा खूप वीक पॉइंट हो आहे. ना. थँक्यू. थँक्यू. आता इतकी वर्ष तुम्ही संसार करताय, प्रत्येकाचा स्वभाव बदलत जातो, माणूस म्हणून आपण बदलत असतो. पण तरी सुद्धा काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे वाटतात. दोघांच्या स्वभावातले न बदललेले गुण कोणते? हिचं स्वच्छता हा, हा. अजिबातच बदलत नाही. बस म्हणजे ही कधीच नाही बदलू शकत. माझ्यातलं काय, तू पाळतोस त्या गोष्टी. आत्ताही पण नाही, माझ्यातलं काय, माझा घरी आल्यानंतरचा सुस्तावलेपणा. हा, आडवा होऊन जाणार. बस. हा, हा. मला ते असं पण ते तुला वाटतं. आवडत नाही? नाही, आवडतं. आवडतं. पण नाही, बदल नाही I झाला. don't know. हा. एक I don't गोष्टी know. बदलल्या नाही. त्याला आल्यानंतर त्याला रिलॅक्स व्हायचं असतं. घर घाण करत नाही ना तर आय तोवर you're okay. आणि कालांतराने घडलेला काही बदल दोघांमधला? मी खूप शांत झालो. आणि मी खूप बडबडी झाली असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली, एक्झॅक्टली. म्हणजे हिचा एकदम स्वभाव वेगळा झाला आणि मी एकदम वेगळा झाला. मी हिला नेहमी म्हणतो की तू अशी नव्हतीस, आणि ती म्हणली तू असं नव्हतास. पण फॉर द बेटरमेंट. या कधीच ती आउटस्पोकन झाली आता. ती बऱ्याचशा गोष्टी आतापर्यंत कदाचित त्या वेळेस माझ्या कामाच्या व्यापात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला ती बोलू शकली नव्हती.
त्या गोष्टी आता ती छातीडोकपणे बोलते की दिस इज रॉंग, दिस इज राईट, याचा विचार कर तू. हे जे आहे तिचं मत माझ्याबद्दलचं स्ट्रेट फॉरवर्ड आहे आता. आणि मी खूप चिडखोर होतो, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माझा अँगर इश्यूज असायचे आणि मी अत्यंत शांत झालो. आता नाही चिडत. नाही. कोणत्या गोष्टींमध्ये एकमेकांना गृहीत धरता? ही नाही मला गृहीत धरत, मी गृहीत धरतो. की समजून घेईल की यावेळी कुठे जायचं नाही. म्हणजे आता तिला ती कंपनी मिळाली आहे म्हणून, सना नावाची, ते दोघी जास्त फिरतात आणि मी गृहीत धरतो ते की सनाबरोबर जाईल ती नाही मला कधी गृहीत धरत. करेक्ट आहे ना? मी काय बोलली? शांतता ही. आता घरी जाऊन बोल. नाही, असं काही नाही. अशी सवय जी एकमेकांना अजिबात आवडत नाही. त्याची सवय जे तुला नाही आवडत. त्याने बऱ्याचशा सवयी आता ओव्हरकम केल्यात. नाही आवडण्याची सवय म्हणजे त्याची कुठलेही डिसिजन पटकन घ्यायचा तो आधी, फटाफट. आता नाही घेत ना. नाही, तेच ना, ते ओव्हरकम केलंयस तू. तेच तर मी बोलली, ओव्हरकम केलंय आता त्याने ती गोष्ट. माझी कुठली सवय आवडत नाही तुला? आम्हाला सूट दे स्वच्छतेमधून. आम्हाला दोघांना थोडीशी सूट दे. एवढं काही स्वच्छतेबद्दल नसतं, फक्त घर नीट ठेवा एवढंच असतं ना. ते काही वाईट नाहीये, ते वाईट अजिबातच नाहीये, त्याबद्दल माझं म्हणणंच नाहीये. पण माझं म्हणणं आहे की हो, उठ आत्ता, उठ आणि ते सगळं आवर, असं असतं ना. हो, थोडा वेळ करू ना. नाही, आमच्याकडे आत्ताच. बट त्यामुळे घर खूप छान आहे. तू आत्ता नवीन घरामध्ये येशील तेव्हा तुला कळेल. ते घर तू बघितलेलंच होतं, तेव्हा तर किचन अगदीच ओपन किचन होतं. ते खूप कठीण असतं. 10 वर्ष ते किचन इतकं ओपनवर ठेवणं. पण आता तर आमचं म्हणजे मॅडमनी आता कम्प्लिटली ताबा घेऊन सुपर आहेत. सना तुमच्या दोघांसाठी म्हणजे काय? हो, श्वास आहे. आयुष्य माझं. सना आहेच सना. म्हणजे तिला पण माहिती आहे की मी तिच्यावर प्रेम करतोच, पण तरीही मी जास्त प्रेम सनावर करतोय, तिला माहिती आहे. 100% वाईस वर्सा. ती पण सनावर जास्त प्रेम करते. आता काय आहे की तो एक दुवा आला ना आमच्या दोघांमधला, त्यामुळे आणि आम्ही खूप ऐकतो तिचं. तिची मतं खूप स्ट्रॉंग आणि कधी कधी मला असं वाटतं की इतकं कसं बोलून जाते ती. काही प्रश्न असतात ते आम्ही तिला विचारतो की हे आहे सना, काय करायचं आता. तिची जी मतं किती असतात वर्षांची ना, 26. तिची मतं असतात ती व्यवस्थित आम्हाला सांगते आणि एक्सप्लेन करून सांगते हे का माझी मतं आहेत. सो एक जनरेशन पुढचं आहे ना ते. ते खूप ऐकायला की आपल्यालाही कळतं की काय आहे चालू आता आणि काय करायला पाहिजे. इट्स व्हेरी नाईस. आमच्यासाठी कठीण होईल सना इथून लग्न करून गेल्यानंतर. मग घर जावई करून घ्या. नाही, चान्सच नाही आहे ना. पण मी हिला सांगितलंय, आयुष्यात आपली एवढी भांडणं झाली नाहीये कधीच. मला असं वाटतं सना गेल्यानंतर जास्त होती, किंवा मग आम्ही दोघंही संन्यास घेऊ असंच वाटायला लागतं कधी. शांत होऊ आम्ही खूप. नाही ग, असं वाटतं आपल्याला. आई काय माहिती नाही, सना गेल्यानंतर म्हणजे आम्ही तिला. तू पण आई म्हणतोस तिला? मला पण माझा नवरा आई म्हणतो, मी त्याला बाबा. पण ते कसं झालं, सणामुळे लागलं. बरोबर, मुलांमुळे. राईट. तर त्यामुळे आता आमचं सणा आमच्या सोबत आहे,
तोपर्यंत सगळं ग्रेट आहे. सणा लग्न करून गेल्यानंतर काय होणार आहे आमच्या दोघांचं आय डोंट नो. नाही होईल मॅनेज करू. तिचं एक नवीन आयुष्य हा, सुरू होणार मग ना. काय? नाही मान्य ग, पण तरी सुद्धा इट्स व्हेरी डिफिकल्ट ना कधी कधी असं. आणि ती अशी पटकन बोलून जाते माहिती ना. आता हल्ली तर खूप असं हा, हा. बघून बघून घेईन आणि मी निघून जाईन ना मग लग्न झाल्यानंतर. ऐक ग. असं असं आमचं होतं की अरे यार. आणि पण बाबांसाठी लेकी असं जास्ती असतो ना सॉफ्ट कॉर्नर. खूपच टीम अप करतात ना ते हम्म. लिटरली. दोघं जण मिळून लिटरली टीम अप करतात आणि मी एकटी राहते अशी बाजूला. मग ती हळूच माझ्याकडे पण येणार. बट नॅचरल आहे तेवढं होतच. पण त्याच्यावर ते तिचं जास्त जीव आहे. किती झालं तरी बाबा हा महत्वाचा आहे. ए सॉरी तुला इमोशनल केलं. नाही असंच. पण खूप मजा झाली आज. नाही थँक्यू. खूप छान वाटलं. आम्ही पण इतकं पहिल्यांदा असं एवढं खूप बोललो. रिवाइंड झालो लिटरली. हां रिवाइंड पण झालो. आणि मला ना ते क्लिशेड प्रश्न तू सगळे टाळलेस त्याच्याबद्दल. कारण काय आहे की ना या गप्पा टप्पा ना अनुभवांच्या असाव्यात. आपण किती खडतर आयुष्य जगलंय हे लोकांसमोर मांडून काय त्याच्यानी फायदा होणार नाही. पण या छोट्या छोट्या गोष्टींतून आपण मार्ग कसा काढत आलो ही गोष्ट लोकांपर्यंत पोचली. आणि 100तल्या 2 लोकांनी जरी विचार केला की अरे असा संसार करतात तरी यश आहे ना आपलं. आपण कोणाचे आदर्श नाही होऊ शकत पण किमान त्यांना बघताना तो एक आनंद तर मिळू शकतो की 30 वर्षानंतर अशी नवरा बायको असतात की जे अजूनही असा विचार करतात. थँक्यू. मस्त. मला खूप बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब अगं आणि आहो.